ते हे हिप-हॉपमध्ये तुम्ही मराठीच ठरवून पहिल्यापासून आत्तापर्यंत ठरवून तर मराठीच ठरवून केलं. मराठी. करायचं होतं तर तुम्ही मराठीच आता करायचं. बाकी म्हणजे आयुष्यभर म्हणजे हमाली करायची पण तयारी मराठीच. होती मराठीसाठी, की किती म्हणजे मनी ऑफर होऊ दे, काय होऊ दे, किंवा ह्यातनं काय नाही भेटू दे. मुळात रॅप छंदासाठी करत होतो, आवडत होतं मला. बाकी असं बी मला कसं कमवायचं ते मार्ग होते माझ्याकडं, नाही का. म्हणून मी कमावण्याला आणि हिपहॉपला एकत्र नाही धरत कधी, की मी कमवायसाठी हिपहॉप नाही केला, नाही का. आता मराठी संपली, मराठी भाषा संवर्धन याव त्याव. मराठी भाषा संकटात आहे. संकटात ना, आता मराठी भाषा पीकवर आहे गँग. तू जे करतोय ते पण तसंच आहे ना. मराठी भाषा त्यांच्या भाषेत संवर्धनाचंच काम आहे ना. ही भाषा कोण जगवणार आहे तू नाही बोलला तर. तसं बी व्हायचं ना. मला बी कुठंतरी चांगल्या कामाला लागायचं होतं. हा. इंटरव्ह्यूज वगैरेला जायचं होतं. मी बोलतानाच मराठी बोलायचो. हम्म. त्यांनी काय बोलायच्या आधी मीच नाही का, नमस्कार सर, असं तसं. मग ते मला म्हणायचे मराठी नको बोलू. मग मी उठून यायचो तिथनं, नाही का. मी म्हणायचो की कदाचित जर समजा आमच्यापर्यंत दुसरी तिसरी भाषाच नाही आली, तर मग आम्ही आमच्या भाषेत का नाही बोलायचं, नाही का. आणि येऊनच नाही द्यायची, कारण आमच्याकडं पहिल्यापासून चालत आलेली आमची एक स्वतःची भाषा आहे, नाही का. स्वतःची गोष्ट रिप्रेझेंट करणं किंवा दुसऱ्याचं काय दत्तक घेणं ह्यातले फरक आहे, नाही का.